मकर संक्रांतीत तिळगुळ खाऊ आणि गोड गोड बोलू. पण ही संक्रांती साजरी का करतात, यामागे नेमक्या कोणत्या पौराणिक कथा आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? या शुभ पर्वामागे दडलेली अनेक रहस्य आणि तिचे महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती चला पाहूया. सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा काळ अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो. मकर संक्रांतीला अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत ज्या या सणाचं महत्त्व अधोरेखित करतात. पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाला भेटायला त्याच्या घरी जातात. शनी मकर राशीचे देव आहेत म्हणून याला मकर संक्रांती देखील म्हटलं जातं. पित्याने पुत्राच्या घरी भेट देणं हे संबंध सुधारण्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी तीळ आणि गुळाचं सेवन करून कटुता विसरून गोडवा निर्माण करण्याचा संदेश दिला जातो. याही व्यतिरिक्त महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामह यांनी आपले प्राण सोडले. त्यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहिली होती. उत्तरायणात देहत्याग केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळतो आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवसाला मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी स्नान,